श्री स्वामी राजमाऊली, 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 श्री स्वामी राजमाऊली। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। कसं आहे की महाराजांची आपण उपासना करतो, महाराजांचा जप करतो, महाराजांच्या समोर आपण ध्यानाला बसतो किंवा महाराजांच्या समोर आपण पारायण करतो, ते आपण नेमकं काय करतो? आपलं त्याचे मन एकाग्र होण्याकरिता आपल्याला समोर लागते ते महाराजांची एखादी अप्रतिम तस्वीर, जी तस्वीर बघितल्यावरती आपल्याला असं वाटतं की महाराज आपल्या समोर बसलेले आहेत, महाराज आपल्या समोर बसलेले आहेत, महाराज आपल्याला ऐकतायत. आपण आता प्रश्न विचारला तर महाराज आपल्याला उत्तर देतील. आपली आई स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर प्रत्यक्ष असण्याचा आनंद तो वेगळाच. आणि भक्त म्हणे हा जो आनंद जो असतो ना, त्याच्या पाठी कोणीतरी असतं. तुम्ही असंच फक्त कल्पना करून महाराजांच्या समोर बसू शकत नाही, कारण आपल्याला तसा बाळकडू मिळालेलाच नाहीये. इतर धर्मियांमध्ये ते चालतं, आपल्याकडे नाही. त्यामुळे महाराजांची तस्वीर म्हणजे महाराजांसारखी उभे उभ आपल्या समोर असण्याच्या पाठी एक मोठा हातभार असतो, त्या तस्वीरीच्या कलाकाराला. श्री स्वामी राजमाऊली. आपण अशाच एका कलाकाराकडे आज आपण आलेलो आहोत, जे फारसे प्रसिद्धीच्या झोकात अजून आलेले नाहीये, पण त्यांचं काम बघितलं तर आपल्याला असं वाटतं नाही ते आपल्याला आपल्या समोर महाराजांना उभं करताय.
आज माझ्या पाठी ही जी तसबीर तुम्ही बघताय की त्याच कलाकाराची आहे आणि आपण आज आलेलो आहोत रोहित भानुशाली यांच्याकडे. रोहितजी नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम तुम्हाला एकच प्रश्न विचारेन मी अगदी सुरुवातीला, कारण हा प्रश्न सुरुवातीला विचारला जात नाही. तुम्ही महाराजांकडे वळलात कसे? ओके, लहान होतो ना आम्ही तेव्हा आई वडील घेऊन जायचे आम्हाला अक्कलकोटला. पण तेव्हा आम्ही कसं पिकनिकला चाललं का असंच वाटायचं, लहानपणी काय एवढं काय माहिती नव्हती स्वामींबद्दल. आणि नंतर काय झालं, एक थोडं मोठं झाल्यानंतर एक पुस्तक वाचनात आलं स्वामींचं चरित्र. त्याच्यामुळे नंतर स्वामींबद्दल प्रेम निर्माण झालं खूप, ते वाचत असताना. आणि ते खूप वेळा वाचलं मी. आणि मग स्वामींचं चित्र काढावं असं वाटायला लागलं. पण तेव्हा कसं मी लहान, म्हणजे 10वी-11वीला एवढं काय कळत नसायचं आणि गावाकडे तेवढं काय मटेरियल उपलब्ध नसायचं. मग वडिलांनी एकदा मला रंग घेऊन दिले होते. मी हट्ट केला होता, ऑइल कलर होते आणि ते वापरायचे कसे तेही माहित नव्हतं, कारण 11वी-12वी त्या वयामध्ये कोण तेव्हा वापरत नसायचं ऑइल कलर. आणि त्याच्यासाठी वेगळा कागद लागतो हे पण माहिती नसायचं. तर साध्याच कागदावर मी ऑइल कलरनी चित्र काढलं होतं पहिलं, ते स्वामींचं होतं. अच्छा, मग सुरुवात तुमची सुरुवात स्वामींच्या स्वामींपासून कामाला झाली. बरोबर. त्यावेळेला तुम्ही काय असं शिक्षण वगैरे घेतलं नव्हतं कलेचं? नाही, कलेचं मी आपलं नॉर्मल आपली याची परीक्षा 7वीलाच दिली होती, इंटरमिजिएटची परीक्षा. अच्छा, म्हणजे शाळेत असल्यापासून तुम्ही या असल्यापासून लाईनीला येण्याची तुम्हाला कल्पना हो होती? हो, आवड होती. आवड होती आणि आवड कल्पना पण होती, म्हणजे तुम्ही हा. तुमचा रस्ता कुठचा तो हा. आधीपासून आखलेला होता. हो, शिक्षण जे आहे कलेचं ते तुम्ही कुठे केलं? मी एटीडी केलं पहिले ठाणा स्कूल ऑफ आर्ट मध्ये. 2002 साली मी एटीडी केलं. त्याच्यानंतर 1 वर्ष फाउंडेशन केलं मी 2003 साली. आणि 2004 साली गावी 1 वर्ष जॉब पण केला मी टीचरचा. आणि नंतर जॉब सोडून मला आवड होती पुढे शिकायची, म्हणून मी 2004 ते 2008 पर्यंत मी रहायचा स्कूल ऑफ आर्ट बँड्राला जेडी आर्ट केलं. कुठच्या इयरला केलं ते? 2008ला पास आउट आहे. 2008ला. हा, त्यानंतर मी स्वामींच्या पेंटिंग करत गेलो. म्हणजे अगदी मी जेव्हा जीडी आर्ट करत होतो ना, तेव्हा आमच्या गावी मंदिर झालं. म्हणजे मी फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला असेल. कुठचं गाव तुमचं? वाडा, पालघर जिल्ह्यामधलं वाडा गाव आहे माझं. तर मी तेव्हा गावाला मंदिरामध्ये देण्यासाठी एक मोठं पेंटिंग केलं होतं. 6 फूट 4 इंचाचं पेंटिंग होतं ते. पण मी तेव्हा शिकत होतो, शिक्षण झालं नव्हतं पूर्ण तेव्हा. ते करत असताना मी केलं होतं ते कॅनव्हास पेंटिंग आहे. तुमचं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर आतापर्यंत जास्तीत जास्त असे चित्र कोणाचे काढले असताना, म्हणजे त्यातल्या त्या देवांपैकी म्हणतो? आतापर्यंत जास्तीत जास्त म्हणजे स्वामींचेच केले. असं का? काय माहिती नाही मला, आणि त्याचं कारण मला नाही सांगता येत. पण मला खूप आवडतं स्वामींचे पेंटिंग करायला. पण स्वामींची चित्र काढत असताना तुम्हाला असं वाटलं नाही की आपण जी काही चित्रकला शिकलेलो आहे, चित्रकलेमध्ये जी अॅनाटॉमी जी आपण शिकलेलो आहोत, ती अॅनाटॉमी इथे लागू होत नाही? नाही होत. अशा वेळेला सुरुवातीला काही तुमची चित्र चुकली का? हो, किंवा असं काय झालं आणि त्याचा काय अनुभव मला सांगा. म्हणजे सुरुवातीच्या काळाला तर म्हणजे चुकायचीच चित्र, कारण तेव्हा एवढा अभ्यास नव्हता माझा. पण हळूहळू चित्र करत 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 चित्रकलेचा अभ्यास हा स्वामींची चित्र काढत असताना लागू होत नाही असं मोठ्या मोठ्या लागू, म्हणजे अॅनाटॉमिकली लागू होत नाही. बरोबर, तेच म्हणून स्वामींची अॅनाटॉमी कंप्लीट वेगळी आहे. आपण अगदी ग्राफने काढत नाही चित्र. जेव्हा फाईन आर्टिस्ट असतात त्या ग्राफने आपण चित्र नाही काढत, आपण कुठेतरी फ्री हँड हे करतो. तशा पद्धतीने फ्री हँड काढत असताना तुम्हाला कधी नेमकं कळलं की आपण शिक्षण घेतलेल्या अॅनाटॉमीचा इथे काहीच चालत नाहीये, इथली अॅनाटॉमी पूर्णतः वेगळी आहे? आणि हे करण्याच्या मागे तुमचं काही काम चुकली का आधी? परत चुकल्यानंतर हे तुम्हाला सुचलं कधी? नाही, पहिले काय असं माहिती का, स्वामीच्या ओरिजिनल फोटोवरूनच मी करायचो. पण कधी कधी जुने फोटो तेवढे चांगले नाही किंवा हात दिसत नाहीत किंवा काय, मग आपण स्वतः तसं बसून बघण्याचा प्रयत्न करायचो मिरर मध्ये किंवा काय. पण तेव्हा लक्षात आलं की स्वामींची अॅनाटॉमी कम्प्लीट वेगळी आहे आणि आपली अॅनाटॉमी तर खूपच आपण छोटे आहोत. कारण स्वामी बसल्यानंतर स्वामीचा हात मागे असताना देखील स्वामीचा हात पुढे जमिनीला टेकतो, तसं आपण बसल्यावरती तो टेकत नाही. आपण बसल्यावर मागे राहतो आपला हात. त्याच्यामुळे कळतं की स्वामीचे हात खूप मोठे होते. एक प्रख्यात चित्रकार स्वामींचे, ते जे अक्कलकोटला चित्र काढत होते, त्यांचं नाव अरुण फडणीस. तेव्हा मी त्यांच्याशी बोललो, म्हणजे आमच्या गप्पा होत असायच्या. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, म्हणजे एका चित्राच्या बद्दल त्यांनी मला हकीकत सुद्धा सांगितली. त्यांच्या मुलाचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत, त्याला ती मी गोष्ट तुम्हाला सांगेन. आता तुर्तास एवढंच सांगतो की तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की पेळगावकर, कसं असतं की महाराजांची चित्र काढत असताना आमचं जे शिक्षणचं किंवा आमचं कलेचं शिक्षण आम्हाला काही कुठेही आम्हाला उपयोगी पडत नाही. इथे फक्त महाराजांचीच बुद्धी आणि महाराज जे आपल्याला सुचवत असतात तेच आपल्याला लागू पडतं. मग हे तुम्हाला नेमकं कधी कळलं
की ती अॅनाटॉमी आणि ही अॅनाटॉमी मध्ये फरक आहे, त्याच्यामध्ये तुमची चित्र काही खराब झाली का मध्ये? हाच मूळ प्रश्न आहे माझा. नाही माझा म्हणजे तुम्ही करायला गेलात हम्म. आणि तुमच्या शिक्षणातली तुम्ही शिकलेली अॅनाटॉमी तुमच्या लक्षात आली, हा शिकलेली अॅनाटॉमी बरोबर आहे लक्षात ना? येते की ती पण लागू ती नाही पडत. हा हा पण ती लागू करून जेव्हा तुम्ही स्केच काढलं म्हणा काय म्हणा, तर त्याच्यात ते स्वामी चुकणार. मग ती चुकलं. लागू करून काही गोष्टी आहे. हा इनफॅक्ट स्वामींच्या 2 डोळ्यांमधलं अंतरही जास्त आहे. ते नॉर्मल अॅनाटॉमी मध्ये 2 डोळ्यांमधलं अंतर फक्त 1 डोळ्यात असतं. बरोबर. हा हा अच्छा. स्वामींच्या 2 डोळ्यांमधलं अंतरही अंतर जास्त पण आहे. वेगळं आहे. जास्त आहे, वेगळं आहे. पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासाच्या अभ्यास ओरिजिनल त्यांच्या फोटोवरून अभ्यासलेत मी. ओके आधीच हा. कळलं. हा कळलं मला ते. पण म्हणजे तेव्हा- तुम्ही करत हा, असताना तुमचं कधी काय कुठच्या नाही, मध्ये नाही, काम चुकलं नाही? चुकलं कोणत्या पद्धतीमध्ये माहितीये का? जेव्हा मनाने कुठलं नवीन क्रिएशन करायला घेतो ना तेव्हा चुकलं. मनाने इथं चुकलं. आणि जे ओरिजिनल फोटो अवेलेबल आहेत ना त्याच्यावरून करायला घेतलं ना तर जुनं काम म्हणजे अरुण दादांचं जे म्हणणं आहे तुम्हाला पटतंय, पट्टे आहे ना. त्याच्यामध्ये बरोबर. आपली स्वतःची अक्कल काहीच चालत नाही किंवा स्वतःचं शिक्षण, बरोबर आहे ना? ना ते लागू नाही पडत ना. लागू ती नाही. अॅनाटॉमीच लागू नाही पडत. हा. पण आतापर्यंत किती महाराजांची चित्र काढली असतील तुम्ही? माझ्या लक्षात नाही, मी काउंट नाही तरी केलं. पण एक अंदाज जास्त नाही, 80-90 असते. 70 किती वर्षापासून करताय तुम्ही? मी 20 वर्षापासून करतोय. 20 वर्षापासून. जसं तुमच्या त्या वाड्याच्या मठामध्ये तुमचं चित्र आज पण असेल, हो आहे की. तसं आणखीन कुठल्या कुठल्या मठामध्ये तुमची चित्र लागले? माझे प्रभादेवीचे इथे मंदिर आहे, तिथे 6 पेंटिंग आहेत माझ्या अच्छा. गावात. एका गावाला दिलं होतं मी, मोठं पेंटिंग दिलं होतं. तरी 5-6 फुटाचं असेल ना ते पेंटिंग, दिलं होतं ते त्यांना. किती फुटाचं? 5-6 फुटाचं 5-6 असेल. फुटाचं होतं. ते पण तुम्ही हो, केलेलं आहे. ते दिलं होतं. स्वामींच्या व्यतिरिक्त आणि काय काय केलंय तुम्ही? स्वामींच्या व्यतिरिक्त म्हणजे मला ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग खूप आवडतं. जे ऍबस्ट्रॅक्ट लोक Abstract, म्हणतात हो, की जे समजत नाही किंवा काय, ते मला खूप आवडतं. अच्छा ते करता तुम्ही. खूप आवडतं. पण फाईन आर्ट मध्ये स्वामींच्या सोडून तुम्ही याची कुठला आतापर्यंत असं केलेलं नाही, नाही? मी दुसऱ्या इतर संत पुरुषांचे पण करतो की, पण केलेलं. स्वामींचे जास्त झाले जास्त किंवा स्वामी. करायचे वाटतात. एक शंकर महाराजांचे मला करायचे आता. पण त्याचं का असं वाटतं तुम्हाला की नाही ते प्रेम, ते होतं, ते प्रेम येतं, ते करून अच्छा. करून ना अजून नवीन नवीन करा असं वाटतं. किंवा आत्ताचं पेंटिंग आणि मागचं पेंटिंग जे जेव्हा म्हणजे आपल्याला चांगलं वाटायचं की हे पेंटिंग खूप छान झालं, तर आत्ता मागे वळून बघताना असं वाटतं की हे अरे हे काय केलं आपण, किंवा हे असं व्हायला पाहिजे होतं. म्हणजे पण हे काम करत करत असताना ना आपल्या चुका आपल्याला कळायला पाहिजे. असं कधी घडलंय का हम्म, की महाराजांचा ओरिजिनल फोटो आपल्याकडे आहे, हम्म, त्याचा आपण रेफरन्स घेऊन महाराजांचं आपण चित्र काढतोय, हो, तर महाराजांचं चित्र करत करत असताना कुठेतरी आपल्याला डिटेल्स हम्म, त्या ओरिजिनल चित्रामध्ये सुद्धा मिळत नाहीये. नाही मिळत. मग काय करायचं असा प्रश्नचिन्ह होतो आणि मग त्याला तो प्रश्न कसा सुटतो, त्याला तुम्ही याची फायनल पेंटिंगला कसं काय केली तिथपर्यंत तो प्रवास करता, त्या प्रवासात असं काय तुमच्याकडे असं कधी घडलंय का की ओरिजिनल हातात असून सुद्धा तुमचं काम अडलेलं आहे? हो आहे की, अडलं की ह्याच पेंटिंगच्या बाबतीत अच्छा, म्हणेन. याच्यामध्ये. याचमध्ये मी म्हणेन की मी या पेंटिंगचा चेहरा पूर्ण 1 दिवस घालवला, होतच नाही. शेवटी बोललो नाही आता थोडासा आपण ब्रेक घेऊया, पूर्ण दिवस घालवला या चेहऱ्यावरती. म्हणजे मनासारखं जेव्हा काही वाटतं ना तसं होत नाही बोलतात ना, मग त्रास होतो, तगमग होते, एकदम त्रास व्हायला लागतो की नाही अजून नाही येते, नाही होते. आणि मग मी ते ठेवलं बाजूला आणि दुसऱ्या दिवशी बसल्यानंतर तेच चित्र माझं अर्ध्या तासात झालं. चेहरा चित्र तेच. पण असं का वाटतं तुम्हाला? का होतं मला माहिती नाही. मग त्या दरम्यान तुम्ही काय महाराजांकडे प्रार्थना केली होती का? प्रार्थना मला म्हणजे- जमत नाही तर मला काहीतरी. नाही असं नाही, ते जमायलाच पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करायचे, हो हो. कारण आपणच काम करून करूनच आपल्या कामाची प्रगती होते. ते तर आशीर्वाद देतीलच जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल. कुठे असं कधी वाटलंय का तुम्हाला एखादं काम अडलंय तुमचं आणि महाराजांनी तुम्हाला कधी मार्गदर्शन केलंय म्हणा नाही, काय? मला- आता प्रत्यक्ष येऊन नाही करणार ते, चमत्कार त्याच्याबद्दल किंवा वाद असे काही नाहीये. चमत्कार पण घडलेले कुठेतरी नाही. असं नाही असं काहीच नाही, नाही. नाही, Very चमत्कार good. घडलेले नाही. खूप छान. चमत्कार हा शब्दच महाराजांना आवडायचा. नाही ते तर- हो, नाही. खूप छान. असे काय म्हणजे नाहीच आहे. बरोबर. नाही हे तुमचं फक्त मला एवढंच वाटतं की ते जे काय करतोय ना पेंटिंग, ते प्रामाणिकपणे आपल्याला स्वतःला ते आधी आवडायला हवेत आणि ते प्रामाणिकपणे व्हावे, एवढंच मला वाटतं. तुमच्या स्वामी समर्थ महाराजांचे जेवढ्या आता तुम्ही तस्बिरी काढलेल्या आता आपण सगळ्या बघितल्या, आता त्याच्यामध्ये मला एक गोष्ट तुम्हाला अशी विचारायची होती का महाराजांची तुम्ही कधी काल्पनिक तस्वीर अशी काढलाय का? म्हणजे काल्पनिक पोज म्हणा हो काढलेले. किंवा काय म्हणतात, ती पोज कुठची होती आणि कशी होती? ती पोच बोटी हातात घेतलेली आहे, हा उशीवर हात टेकलेला आहे आणि एक उभा म्हणतात ना ऍटिट्यूड स्वामींचा जो बघण्याचा, आपल्याला वाटतं आपल्याकडे बघतायत, पण त्यांच्या हातामध्ये ती बोटी किंवा ब्रह्मांड म्हणा जे आहे
चित्र बघताना पण आपल्याला भीती वाटते त्यांच्याकडे बघताना, कारण तो एक थाट आहे त्यांचा. आता ते चित्र गेलं माझं एक होतं, पेणला गेलं, एका स्वामी भक्तांनी घेतलं ते. तो मी share अशी करेन. काल्पनिक किती काढल्या तुम्ही? काल्पनिक झाले असतील 8-10 झाले असतील, भरपूर असतील काल्पनिक काढलेत. ओके. किंवा कधी कधी एखाद्या दुसऱ्या सत्पुरुषाची आपल्याला पोज आवडते, तर त्या स्वरूपामध्ये पोज घेऊन स्वामी बसल्यावर कसे दिसतील, तर तशा पण केलेल्या आहेत मी. काही कम्प्लीट मेमरी केलेल्या आहे. मेमरी करताना त्रास होतो, अॅनाटॉमीची त्यातला एखादा कसं अनुभव लागतं म्हणजे ते? त्या पद्धतीचं तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार एखादं चित्र काढायला घेतलं हम्म. आणि ते चित्र काढत असताना तुम्हाला काय असं अडचणी किंवा काही एखादी गोष्ट जमत अडचण म्हणजे अॅनाटॉमिकलीच अडचण येते. अॅनाटॉमिकल अॅनाटॉमिकलीच अडचण येते. मग त्याला काय करता तुम्ही? नाही, मग स्केच करावे लागतात. बऱ्याच वेळा चित्र असं होतं की आपल्याला दिसतं हे फायनल आहे, पण त्याच्या आधी कदाचित ते खोडलेलं असतं, पण दुसरं नाही, पुन्हा तिसरं त्याच्यावर ऍप्लिकेशन येत राहतात, चढत राहतात. आतापर्यंत कुठे कुठे चित्र गेल्यात तुमची? महाराष्ट्रात बरोबर गेल्यात का महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा काही गेलेले आहेत? महाराष्ट्रामध्येच आहेत जास्त. महाराष्ट्रामध्ये जास्ती करून बरोबर. हो, हो. एखाद्याकडे तुम्ही चित्र तुम्ही दिलत हम्म. का त्यांनी केलेली प्रशंसा जी तुमच्या लक्षात आहे असं कोण आहे का? हो, आहेत ना. त्यांना म्हणजे आता मला त्याची नावं घेतली ना तरी हरकत नाही, नावं घ्यायची असेल तुम्ही घ्या, पण मला ते त्यांनी तुम्हाला जे सांगितलं किंवा असं असं तुम्ही दिलेलं महाराजांचं जे चित्र आम्ही आमच्या घरात लावलं आणि त्यांनी त्यांचा अनुभव किंवा त्यांनी त्या चित्राबद्दल काय सांगितलं, अनुभव वगैरे नाही घेतला. अनुभव म्हणजे असं मी म्हणत नाही, स्वामींचा अनुभव असं नाही, तर वाटल्यानंतर त्यांना जे काय वाटलं हा. तो अनुभव त्यांचा. त्यांना तर प्रसन्न वाटतं. म्हणजे माझ्यासाठी सांगण्याचं मग काय असतं पण माहितीये कधी का? कधी असं होतं ना की एखादा माणूस आपल्याकडे असं काय बोलून जातो, अरे बा तू जे मला ते चित्र दिलं ना आम्ही घरात आणून लावल्यावरती असं, आणि ते आपल्याला खूप ते शब्द आपल्या इथपर्यंत पोहोचतात, आपल्याला भावतात ते. हा. असा एखादा अनुभव सांगा. नाही, तसं माझ्या तरी काय एवढं स्मरणात नाहीये. स्मरणात नाहीये. पण आहे लोकांचं, काही आहेत की ते अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहे. प्रशंसा कोणी केल्यावर, चित्राची प्रशंसा केल्यावर कसं वाटतं? म्हणजे त्याचं क्रेडिट कोणाला तेवढ्या पुरतं घेतो ते. हा. म्हणजे पण मी म्हटलं ते असेल कदाचित तुमच्या भक्तीमुळे असेल. चित्र काढायचं मी काम प्रामाणिकपणे करेन, पण जे काही तुम्हाला अनुभव येतील ते तुमच्या भक्तीमुळे येत असतील. त्याच्यात माझा काही हे नाही, ते स्वामींचं जाते. पण आतापर्यंत तुम्ही एक्झिबिशन केले आहेत का? हो हो, मी 2013 ठाणे कला भवन मध्ये स्वामींच्या चित्रांचं प्रदर्शन केलं होतं. बरं. आणि 2014 पु ल देशपांडे आर्ट गॅलरी पुढे आहे ते? रवींद्रनाट्य तिथे एक प्रदर्शन केलं होतं 2014. आणि त्याच्यात जास्ती करून स्वामींचीच होती. स्वामींचं चित्रांचं प्रदर्शन, स्वामींच्या चित्राचं हो. प्रदर्शन केलेलं. अरे वा. आणि आता मला इच्छा आहे करायची, पण बघू आता, माहिती नाही मी कधी करणार आहे ते, कारण पेंटिंग पण तेवढ्या किती चित्र होती तिथे? साधारण तिथे 25 असतील. 25-30 होती. हा. तर तेवढे चित्र झाले पाहिजे, निदान तेवढे तरी लागायला हवे. मग त्याला लोकांना आवडली होती का ती? हो हो, लोकांना आवडली. त्याचा कसा काय रिस्पॉन्स वगैरे? तिथे दादरला माझे 7-8 पेंटिंग गेल्या होत्या तेव्हा. अच्छा. तेव्हा ते प्रभादेवीच्या मंदिराचे आले होते अध्यक्ष, त्यांनी 6-7 पेंटिंग त्यांनी घेतल्या होत्या. बरं. सगळ्यांना आवडलं त्यांचं ते? हो, आवडलं. पण आता पण माझं म्हणणं असं की जसं जसं तुम्ही काम करत जाता ना, तसं तसं तुमच्या चुका पण तुम्हाला मागच्या पेंटिंग मध्ये कळायला हव्यात आणि त्या दुरुस्त व्हायला पाहिजे किंवा ते सुधारायला हवं. कारण त्यावेळेस ते आवडलेलं असतं, पण मग त्याच्या प्रेमात पडू नये, पुढे पुढे जात राहायला पाहिजे कामामध्ये. चित्रकलेला जाणार हे जेव्हा तुम्ही सांगितलं घरच्यांना, तर त्यांच्याकडून काय होतं? म्हणजे पूर्ण सपोर्ट होता वडिलांचा, माझ्या पूर्ण पूर्ण सपोर्ट होता. वडील काय करत होते? माझे वडील क्लर्क होते. माझ्या वडिलांचं नाव छोटूलाल भानुशाली. वडील तिथेच वाड्याला पीजी हायस्कूल मध्ये क्लर्क होते. अच्छा, क्लर्क होते. त्यामुळे चित्रकलेला प्रोत्साहन हो, प्रोत्साहन होतं त्यांचं आधीपासून घरातून? हो, घरामधून प्रोत्साहन होतं. मग हे सगळं तुम्ही करत असताना तुमच्याकडून जास्तीत जास्त स्वामींची चित्र होत आहेत. हा. मग आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे असं कधी वाटलं? नाही, स्वामींच्या बरोबरीने मला काहीतरी शंकर महाराजांची करावीशी वाटतात चित्र. स्वामींची जशी करतोय ना तशी शंकर महाराजांची करावीशी वाटतात. तर बघू आता काय. पण एखाद्या व्यक्तीची करावी वगैरे? आता हो, मी केलेले आहेत. मला तसं काम आहे त्याला, पोर्ट्रेट वगैरे तसे मी केलेले आहेत. बरोबर. व्यक्तिचित्र भरपूर केलेत, लँडस्केप केलेत काही. आता याच्या पुढे कधी एक्झिबिशन पुढे काही इच्छा आहे? नाही, आहे इच्छा आहे माझी, पण माझ्याकडे तेवढ्या पेंटिंग अवेलेबल नाही. म्हणजे आहेत 17-18 पेंटिंग आहेत माझ्याकडे, पण 30 पर्यंत तरी 17-18 पेंटिंग सगळे स्वामींचे आहेत आता? खूप स्वामींचे. अच्छा. 30 पेंटिंग तरी हव्यात निदान असं वाटतं मला. म्हणून मग पुढचा काय प्लॅन आहे? पुढचा प्लॅन स्वामींच्याच चित्रांचा आहे माझा. कुठे करणार आहे ते मला माहित नाही अजून. मी त्याबद्दल सर्च नाही केला.
पण करेन तेव्हा तुम्हाला नक्की तेव्हा मी सांगेन. पण जास्तीत जास्त मन तुम्हाला स्वामींच्या स्वामींच्या पेंटिंग मध्येच करायचे. हो, तुम्हाला इतर स्वामी आणि कुठले plan- शंकर महाराजांचे पण करायचे पण मला. स्वामी आणि शंकर महाराजच का? स्वामींची अशी नाही, कितीतरी मला अशी शंकर महाराजांचे काही फोटो आहेत ना, छान हा. छान आहेत, ते करायचे वाटतात. फोटो बघितल्यानंतर नाही मला नाही खूप वाटतात करायचे. नाही ना, पण स्वामी महाराजांचे असे कितीतरी त्यांचा संबंध वलय आहे. हा. त्या वलयामध्ये कितीतरी असे तारे आहेत. हम्म. स्वामी महाराजांचे शिष्य किंवा भक्त मी म्हणणार नाही त्यांना, हा. कारण ते स्वामी महाराजांचाच परिवार आहे. हा. स्वामी महाराजांच्या परिवारातले कितीतरी आहे. आता आमचे सद्गुरू स्वामी स्वत महाराज आहेत. हा. त्याच्यानंतर आता काल त्याची कोल्हापूरच्या श्रीकृष्ण सरस्वतींची हो. जयंती झाली जयंती वगैरे. झाली. स्वामींच्या परिवारातले म्हणा किंवा स्वामींच्या वलयातले जे कोण तारे आहेत हा. त्यांच्याबद्दल काहीतरी आपण करावं असं कधी हो, वाटतं? वाटतं मला वाटतं. मग केलंय का किती? नाही मला म्हणजे अजून- करायचे वाटतात. तर गजानन महाराजांचे पेंटिंग केलेत मी, बरं. हा. शंकर महाराजांचे केलेत, स्वामींचे केलेत, आणि स्केच स्वरूपात आहेत ना, हा. ते विवेक सरांच्या पुस्तकांमध्ये आहेत. हा. ते स्केच स्वरूपामध्ये केलेत, पेन्सिल स्केचेस आहेत सर्व. म्हणजे जे स्वामींच्या वलयातले आहेत ना सर्व, त्यांचे मला करायचे वाटतात. आणि बघू आता स्वामींची इच्छा करेन, ते आवडतात करायला. आता याच्या पुढे हा. आता ज्या पद्धतीने तुम्ही घरगुती सगळं काम करतायत, हा. त्या पुढचा काय तुमचा प्लान आहे? म्हणजे आता समजा आपल्याला आता तुम्ही करतायत एकटे, हा. कुठेतरी असं तुम्हाला वाटतं का एखादा आपला स्टुडिओ असावा आणि त्या स्टुडिओ मध्ये आपलं काम वाटतं चालावं? ना. वाटतं, पण इथे शहरामध्ये ते जरा शक्य नाही. काय शक्य नाहीये? नाही. महाराजांच्या बाबतीत म्हटलं हो, जातं हो, अशक्य ते ते शक्य करतील, ते नाही. करतील. हा, म्हणजे आता सध्या शक्य नाही, पण ते काही करू तेवढा शकतात. विश्वास आहे त्यांच्यावर. हो, हो. आणि तुम्हाला पण इच्छा आहे. हो, इच्छा आहे. स्टुडिओ असेल तर मग पूर्ण वेळ जास्त वेळ देतात. कारण जनरली मी शक्यतो रात्रीच जास्त 3-4 वाजेपर्यंत काम करतो, कारण ते सायलेन्स असतं रात्री जरा, त्याच्यामुळे. हे सगळं जे काम जे तुम्ही सुरू केलं आणि हे सगळं हे इथे मुंबईला आल्यावरती केलं का तिथे पण नाही, करत होता? गावापासून करतो. गावाला पण? गावाला करायचं मी काम. मग इथे तुम्ही तृप्त आहात हे हो, जे काय आहे. तुम्ही काम करतायत? हो, म्हणजे तृप्त म्हणण्याच्या तशी ती तृप्ती नाही म्हणता येणार, कारण ते अजून अधिकाधिक चांगलं हो, व्हायला हो, हो, पाहिजे. ती ते तहान न संपणारी तहान आहे ती, ते तसंच पाहिजे. ते अजून छान, अजून सुंदर व्हायला काही पाहिजे. निमित्ताने जर तुम्हाला आर्टिस्ट होता आलं नसतं, पण स्वामींकडे ओढ असती, हा. तर महाराजांच्या सेवेत इतरच कुठल्या तरी इतर प्रकारे कसे राहिले असतात? काय सांगू नाही शकत तुम्ही. म्हणजे त्याची पण कल्पना पण केली हा, नाही. आता मी आर्टिस्ट आहे तर मी असं म्हणेन, जर असेल पुढचा जन्म तर आर्टिस्टच व्हायला आवडेल. अरे वा, अच्छा. कारण मग ते स्वामींचं सर्वच येतं ना, मग ध्यान येतं, तुमचं नामस्मरण, या सर्व गोष्टी चित्रामध्ये, चित्र करत असताना तुमचं ध्यान लागलेलं असतं ना तिथे. बरोबर बरोबर. मग त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येऊन बरोबर. जातात. त्यामुळे चित्रकारच व्हायला आवडेल. म्हणजे महाराजांचं काम करणं ही सुद्धा एक उपासना आहे. महाराजांचं चित्र हा, करणं. आवडतं ते, येऊन जातं त्याच्यात. पण ते पण काय साध्या गोष्टी नाहीयेत. चित्र करत असताना पण चित्रकाराला ती मनाची चलबिचलता असते ना, ती असतेच करत असताना. अजूनही असं नाही होत की मी एवढ्या पेंटिंग केल्यानंतर मला असं वाटत नाही की मी घेतलं कॅनव्हास आणि मी कॉन्फिडन्सली करेल. नाही, चित्राची पहिली लाईन मारताना अजूनही त्रास होतो. मग त्या अगोदर का महाराजांना प्रार्थना ते नाही? म्हणतात ना की ओव्हर कॉन्फिडन्स नसतो, पण एक थोडंसं आतमध्ये तगमग असते, कसं होईल माहित नसतं. पण जेव्हा ती सुरुवात केल्यानंतर ते चित्र कसं जमतं ना, ते कळत नाही. त्याला महाराज करून हा, घेत असतात. ते कळत नाही. चित्र कसं जमतं ना, ते कळत नाही. म्हणजे आधी जी तगमग, आणि ते पटकन होऊन जातं कधी कधी. म्हणून म्हटलं ना मगाशी, एक दिवस पूर्ण घालवला तर चेहरा नाही झाला, दुसऱ्या दिवशी अर्ध्या तासात झाला. फक्त तुम्ही जे काय महाराजांची चित्र काढतात हम्म. ते खरोखर अगदी सुरुवातीचं चित्र तुमचं बघितल्यापासून ते माझ्या मनाला भावलं, म्हणून तुम्हाला भेटण्याची माझी इच्छा होती. हम्म. आज आपली भेट झाली. तुमचे पुढचे काय प्रॉस्पेक्ट वगैरे हे ह्याची सुद्धा एक कल्पना आली. हम्म. तुमचं महाराजांचं जे काय काढलं जातं चित्र, त्याच्यामधलं तुमचं ते कलर कॉम्बिनेशन वगैरे बॅलन्सिंग वगैरे बघून खूप छान वाटतं. महाराज प्रत्यक्ष तिथे समोर उभे आहेत असं वाटतं. तुमचं Thank you. स्टुडिओचं जे काय स्वप्न आहे म्हणा, किंवा तुमचं जे काय पुढे जे काय तुमच्या मनोकामना आहेत, हा. त्या व्यवस्थितरित्या तुमच्या मनासारख्या पार करून तुमचं सर्व काय इच्छा आकांक्षा त्या स्वामी पूर्ण करू. त्या व्यतिरिक्तही तुम्हाला महाराज भरभरून देवो ही स्वामीचरणी प्रार्थना करतो. काय भक्तगण, स्वामी महाराजांची चित्र जेव्हा आपण काढतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये कल्पनेच्या बरोबरीने आपला भाव सुद्धा असावा लागतो, आणि आपण आहोत तेच तिथे समोर असावं. कुठल्याही पद्धतीचा मुखवटा घालून ते आपलं काम करता येणार नाही. कारण खुद्द महाराजांनी सांगितलंय की तुम्ही माझ्या समोर आहेत तसे राहिलात तरच मी तुमच्या बरोबर आहे. आज आपल्याला रोहित भाऊंच्याकडे आपल्याला एक गोष्ट कळली. महाराजांच्या बद्दल मी त्यांना कितीतरी विचारलं,
मी हेच बघत होतो कुठेतरी महाराज त्यांच्या बरोबर आहेत, महाराज त्यांना मार्गदर्शन करतात का, काय करतात. अर्थात केलाय असं सांगितलं असतं मी विचारत होतं कसं आहे ते, पण त्यांनी कुठच्याही पद्धतीचा तो आविर्भाव आणला नाही. ते प्रॅक्टिकल आहे, ते आपल्याला त्याच्यामध्ये कळतं. फक्त मंडळी त्यांच्या सगळ्या महाराजांच्या तस्विरी आज मी तुम्हाला या निमित्ताने सगळ्या दाखवलेल्याच आहेत. त्याही पलीकडे जाऊन जर कोणाला महाराजांची तस्वीर अशा पद्धतीची, अशा कलर बॅलन्स मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर रोहित भानुशालींचा फोन नंबर इथे ह्या स्क्रीनवरती आता मी देतोय, तो ताबडतोब टिपून घ्या. त्यामुळे भक्त मंडळी महाराजांचं चित्र किंवा महाराजांचं पेंटिंग जर तुम्हाला घरी लावायचं असेल आणि रोहित दादांचं काम आवडलं असेल, जे आवडलं असणारच, त्यांना फोन लावा. रोहित दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याशी बोला. तुम्हाला पाहिजे ती साईज त्यांना सांगा, त्यांना ऑर्डर द्या. त्या पद्धतीने ते तुम्हाला अप्रतिम महाराजांचं चित्र काढून देतील. अगदी खात्रीने मी सांगतो, खूप छान चित्र असेल. जे तुमच्या घरामध्ये लागल्यावरती प्रत्यक्ष महाराजांचा वास तुमच्या घरात आहे असा वाटल्याखेरीज तुम्हाला राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. चित्रकार रोहित भानुशाली हा सध्याच्या चित्रकारांमध्ये अतिशय आश्वासक नाव असलेला एक उमदा चित्रकार आहे. माझा आणि त्याचा परिचय गेल्या 12-13 वर्षांपासूनचा आहे. आमच्या प्रकाशनासाठी त्याने विविध संत चित्र काढलेली आहेत. त्यातही प्रामुख्याने श्री अक्कलकोटचं स्वामी समर्थ महाराजांवरची त्यांची चित्रमालिका ही अतिशय गाजलेली देखील आहे. श्री स्वामी समर्थांच्या विविध भावमुद्रा आजवर त्याने त्या चित्रांमागचं सर्वात वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर अतिशय वेगवेगळ्या भावमुद्रा आणि अत्यंत अभ्यासपूर्ण त्याने त्या साकारल्यात असं माझं मत आहे. जेव्हा एखाद्या संत सत्पुरुषाचं चित्र काढणार असतो तेव्हा त्या संतांचं चरित्र, त्यांचे विचार याचं वाचन तो करतो. त्यांचे विचार किंवा त्यांचं चरित्र जास्तीत जास्त आत्मसात करण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि मग तेच कुठेतरी त्याच्या चित्रातून अतिशय ठळकपणे जाणवतं. त्याची कुठलीही चित्र जर आपण बघितली तर ती फार गडद नसतात. कुठलंही चित्र अंगावरती येत नाही. ते डोळ्याला अतिशय सुखद, अतिशय शांत, त्या चित्राची जी पार्श्वभूमी असते ती पार्श्वभूमी तो अतिशय साधी ठेवतो. दर्जेदार काम करणारा असा आजच्या पिढीतला तो अतिशय आश्वासक कलाकार आहे असं माझं मत आहे. आज माझा मित्र श्री मिलिंद पिळगावकर याचा अतिशय लोकप्रिय युट्यूब चॅनल श्री स्वामीराज माऊली यामध्ये त्याची मुलाखत आज प्रसारित होते. या चॅनलला स्वामी भक्तांचा जो एक अभूतपूर्व प्रतिसाद आहे त्या माध्यमातून रोहितची चित्र आज सर्व स्वामी परिवारापर्यंत अतिशय उत्तम पद्धतीने जातील असा मला विश्वास वाटतो. रोहित भानुशालीच्या कलाकारकिर्दीला मी मनापासून शुभेच्छा देतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. रोहित भानुशाली हा माझा चांगला परिचयातला मित्र आहे. त्याच्याशी माझा संबंध कोविड काळामध्ये सुरू झाला. त्यावेळेला मला महाराजांची एक पेंटिंग हवी होती त्याच्याकडून. स्पेसिफिकली महाराज सोवळं घालून बसल्याची एक पेंटिंग, ती मला वाटते त्यावेळेला रोहितची भरपूर फेमस झाली होती. ती पेंटिंग मला तशाच स्वरूपामध्ये हवी होती. तर मी रोहितशी कॉन्टॅक्ट केला आणि सांगायची गोष्ट म्हणजे की तो एवढा हंबल आहे आणि एवढा डाऊन टू अर्थ माणूस आहे. म्हणतात ना, एक चांगला माणूस आणि म्हणतात ना, मॅन विथ अ गोल्डन हार्ट आहे. म्हणजे महाराजांची कदाचित कृपाच आहे त्याच्यावरती. आता तुम्ही बघाल ही शंकर महाराजांची पण एक पेंटिंग आहे, ही पण त्यांनीच काढलेली पेंटिंग आहे आणि एवढी सुंदर आहे. म्हणजे त्याचं जे काम आहे तो काही आपण म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलू शकत नाही. डेडिकेशन आहे कामाबद्दल. या व्हिडिओद्वारे मी रोहितला फक्त एवढंच सांगू इच्छितो की तू असाच मोठा होत जा आणि महाराजांची कृपा तुझ्यावरती सदैव राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. बाजारात जाऊन सरळ फोटो फ्रेम्स घेण्यापेक्षा कुठल्या तरी एखाद्या आर्टिस्टची त्याच्या पाठी उपासना असू द्या, त्याच्या कल्पनेतून ते चित्र रंगलेलं असू द्या. महाराजांचं चित्र काढणं तेवढं सोपं नाही बरं का. महाराजांचं चित्र काढणं म्हणजे उपासनाच आहे. ती उपासना घडलेलं चित्र जेव्हा आपल्या घरामध्ये येतं तेव्हा त्याचं महत्व वेगळं असतं. त्या भक्तामुळे याच नोटवरती मी तुमचा निरोप घेतो. पसायदान म्हणूया स्वामी महाराजांकडे, आपण पसायदाचं दान मागूया. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान,
नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.